दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। मंडळींनो, आता जेमतेम 1 ते 2 दिवस राहिले आहेत, म्हणजेच येत्या 28 नोव्हेंबर शुक्रवार आहे त्या दिवशी या दिवसापासून आपल्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला जो दत्त जयंती निमित्त साजरा होणार आहे, अतिशय मोठा उत्सव आहे आपल्या प्रत्येक दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी। ते 5 डिसेंबर 2025 पर्यंत हा 8 दिवसाचा सप्ताह चालू असणार आहे। आता बघायला गेलं तर 4 डिसेंबर पर्यंतच असणार आहे, तर त्याची सांगता उद्यापन जे असतं ते आपला 5 डिसेंबरला करायचं आहे, 8व्या दिवशी। तर मंडळींनो, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये भरपूर लाखो करोडो असे आहेत, म्हणजे दत्त भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत, जे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहेत। केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने करणारे तर खूप लाखो करोडो आहेत आणि स्वगृही करणारे सुद्धा भरपूर जण आहेत। आणि मी खरंच सांगते, प्रत्येकाचे कमेंट्स मी वाचत आहे, प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट्स वाचत आहे, त्याचे उत्तर पण मी देत आहे। पण मी एक सुरुवातीला सांगते, त्या प्रत्येकाला मी खरंच सांगते, आता म्हणताना सुद्धा अंगावर शहारे येतात, मला खरंच सांगते की कुठेतरी प्रत्येकाची जी काही तळमळ आहे ना, मी खरं सांगते तुमची कमेंट्स मी वाचते ना, त्यावेळेस मला कुठेतरी असं वाटतं की अरे किती इच्छाशक्ती या व्यक्तींची, खरंच किती म्हणजे तळमळ आहे की पारायण करायचं आहे। दत्त जयंतीच्या काळामध्ये तुम्हाला मासिक धर्म आहे, लग्न कार्य आहे, काही प्रॉब्लेम्स असताना, ते अडचणी असताना त्या दत्त जयंतीच्या काळामध्ये 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत त्या काळामध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता येणार नाही आहे। तर भरपूर जण अशी आहेत ताई दादा ज्यांनी अगोदरच पारायणाला सुरुवात केली आहे। खरं सांगते, तुमच्या म्हणजे भक्तीला आणि तुमच्या म्हणतात ना किंवा श्रद्धेला खरंच सलाम आहे। आणि अशाच पद्धतीने तुम्ही सेवा करत चला। आणि खरं सांगते, अजून आपले दत्त भक्त स्वामी भक्त जे आहेत किंवा अजून घडवायचे आहेत ज्यांना, तर नक्कीच त्यांना घडवा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा। आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील या सप्ताह काळामध्ये किंवा जेव्हा तुम्ही पारायण करताल, पारायण संपेल त्यावेळेस त्याची अनुभूती प्रत्येकाला तुम्ही सांगत चला। बघा, तुमच्यामुळे अजून खूप जण ह्या सेवेसाठी तत्परता दाखवतील आणि श्रद्धेने ते पारायण पूर्ण करतील। खरंच सांगते, खूप धन्यवाद। खरं सांगते, तुम्ही माझ्या व्हिडिओजला पण सपोर्ट देत आहेत, तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे, माहिती आवडते आहे। मला पण कुठेतरी असं समाधान वाटतं की चला, आपली माहिती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचते आहे, त्यांना त्याचा फायदा होतो आहे, हे सुद्धा मला बघून म्हणजे ते कमेंट्स वाचल्यावरती खूप आनंद होतो, खूप समाधान वाटतं खरं सांगते। आणि तुमचं प्रत्येकाचं ज्यांची इच्छा आहे ना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची, मी खरंच सांगते दत्तांच्या चरणी आणि स्वामी चरणी मी प्रार्थना करते मनापासून, त्या प्रत्येक व्यक्तीचं पारायण सफल व्हावं, कुठल्याही बिना अडचणीने बिना विघ्नाने। खरंच सांगते, स्वामी चरणी मी प्रार्थना नक्की करेन, तुमच्या प्रत्येकाचं पारायण व्यवस्थित पार पडावं आणि तुम्हाला जे काही इच्छा आहे तुमची पूर्ण व्हावी, ती नक्कीच पूर्ण व्हावी, ही स्वामी चरणी प्रार्थना। तर मंडळींनो, त्याच पद्धतीने आता भरपूर जणांनी अगोदरच पारायणाला सुरुवात केली आहे, दत्त जयंतीला त्यांना पारायण करता येणार नसल्यामुळे। पण असेही काही आहेत की ज्यांना पारायण सुरू करता नाही आलं, पण त्यांना या 7 दिवसाच्या काळामध्ये म्हणजे सप्ताह काळामध्ये काही ना काहीतरी सेवा करायचीच आहे। आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जमणार नाही, कारण की मासिक धर्म आहे, सुतक विटाळ पडला आहे। सुतक विटाळ असेल तर मला 7 दिवस कुठलीच सेवा करता येणार नाही, खरं सांगते कुठलीच सेवा करता येणार नाही। पण मासिक धर्म असेल समजा, तर मासिक धर्म फिटल्यावर असेल समजा, तुम्हाला काहीतरी सेवा नक्कीच करता येणार आहे। सोबतच काही विवाह कार्य आहे, वास्तुशांती आहे, लग्न कार्य चालू आहे, तर तुम्हाला कुठे जायचं असेल, जवळचं लग्न आहे, तुम्हाला पारायणाला बसता येणार नाही आहे, तर त्या प्रत्येकाला मी सांगेल आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे। आणि ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना जे काही नियम अटी असतात ते 7 दिवस पाळणं शक्य नसेल, काही शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ इश्यू असतील, गोळ्या औषधं चालू आहे, बसता येत नाही आहे, वाचता येत नाही आहे, वाचता म्हणजे थोडंसं वाचण्यामध्ये अवघड जात आहे तुम्हाला, तर त्या सगळ्यांसाठी मी खरं सांगते आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे। कारण की आजचे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की त्या 28 नोव्हेंबर पासून ते तुम्ही 4 डिसेंबर पर्यंत या 7 दिवसामध्ये तुम्ही अतिशय प्रभावी अशा सेवा आणि पोथींचं वाचन करू शकता। त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे, नियम अटी पण सांगणार आहेत। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, आपल्याला सांगू इच्छिते, आता आपण 28 नोव्हेंबर पासून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण प्रत्येक केंद्रामध्ये चालू होणार आहे सामूहिक पद्धतीने, आणि स्वगृही सुद्धा भरपूर जण करणार आहेत। पण खूप जणांची इच्छाशक्ती आहे की आम्हाला सुद्धा पारायण करायचं होतं, पण काहीतरी जवळचं कार्यक्रम आहे, जावंच लागतंय, किंवा मासिक अडचण आहे म्हणून आम्हाला पारायण करता येणार नाही आहे, कुठेतरी मन नाराज होत आहे। पण खरं सांगते, अशी कुठलीच दत्त भक्त किंवा स्वामी भक्त नसणार आहे की या 7 दिवसात ती कुठलीच सेवा करणार नाही। मी खरं सांगते, प्रत्येक ज्यांना अनुभूती आली आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे स्वामींवर, दत्त महाराजांवर,
ती प्रत्येक व्यक्ती या 7 दिवसामध्ये काही ना काहीतरी सेवा करणार, हे 100% खरंच आहे. मी खरं सांगते, मी तर करतेच, म्हणजे माझी तर इच्छा आहेच, मी तर करणारच आहे. प्रहर सेवा असेल, ज्या काही सेवा भेटतील त्या सगळ्या सेवा मी या 7 दिवसात करणारच आहे. फक्त काय पाहिजे, आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे. बाकी मार्ग दाखवणारे आणि आपल्याकडून सेवा करून घेणारे दत्त महाराज आणि स्वामी महाराज आहेत. बस एवढंच. आपल्या सगळं काही जे आहे ते सगळं काही त्यांच्यावर सोडून द्यायचं आहे आणि फक्त आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता या 7 दिवसामध्ये तुम्हाला अशा काही सेवा करायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची तुम्हाला फलश्रुती म्हणजेच फळप्राप्ती होऊ शकेल. त्यातला पहिला ग्रंथ जो म्हणजेच काय, आता आपणास माहिती असेल की मोठा जो श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तो 52-53 अध्यायाचा आहे. त्याला 7 दिवसातच त्याची समाप्ती करावी लागते. 7 दिवसाचं ते पारायण असतं. त्याचे नियम अटी आपल्याला पाळूनच ते पारायण करावं लागतं, तरच आपल्याला त्याची फलश्रुती किंवा पुण्य प्राप्त होत असतं त्या पारायणाचं. जर आपण नियम नाही पाळले तर आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नाही, कुठेतरी त्याचे दोष लागतात त्या पारायणाची. म्हणून सांगते, नियम पाळणं शक्य असेल तरच पारायण करा. नाहीतर मी मला खायचे नियम पाळता येणार नाही, मला झोपण्याचे नियम पाळता येणार नाही, मला ब्रह्मचर्याचे नियम पाळता येणार नाही किंवा इतर काही नियम पाळता येणार नाही, तर तुम्ही सरळ सरळ पारायण करू नका श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसाचं. कारण नियम पाळूनच ते पारायण करायचं असतं. हे शाश्वत सत्य आहे. त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला म्हणतात ना किंवा कुठलीही तुम्हाला सवलत मिळणार नाही आहे किंवा एखादा नियम नाही पाळला तर काही जमेल का, तर सरळ सरळ तुम्ही पारायणच करू नका. इतर भरपूर सेवा आहे तुम्हाला 7 दिवसात करता येणार, तुम्ही त्या सेवा करा ज्याला नियम अटी खूप कमी प्रमाणात आहे. तर त्याच मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याला नियम अटी खूप कमी आहेत, तुम्ही ते पारायण असेल किंवा वाचन असेल किंवा इतर काही सेवा असेल ते तुम्हाला आता सांगते मी. सर्वप्रथम येते ते म्हणजेच काय, संक्षिप्त श्री गुरुचरित्र. श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पण एक पोथी आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र ही पण एक पोथी आहे. आता श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेली आहे आणि ही जी पोथी आहे तुम्हाला खरं सांगू इच्छिते, आता ही जी पोथी पण सेम तशीच आहे. दोघांमध्ये जास्त काही फरक नाही आहे, फक्त नावाचाच तेवढा फरक आहे म्हणून सांगते आहे. जास्त काही म्हणजे ती वेगळी अशी काही नाही, कारण की खूप जणांना प्रश्न पडतो की या 2 पोथीमध्ये काय वेगळं आहे. काहीच नाही आहे. ही पण पूर्ण 52-53 अध्यायाचा सार आहे. बघा पूर्ण, बघा शेवटचं बघा तुम्हाला दाखवते 51-52 52 अध्याय म्हणजे पूर्ण फलश्रुती, सगळ्या याची फलश्रुती आहे. संक्षिप्त सार आहे याच्यामध्ये. म्हणून म्हणते की तुम्हाला जर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं मोठं 7 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल त्यांनी ही पोथी आजच आणून घ्या. तुम्हाला कुठली बुक स्टॉलवर किंवा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये ही पोथी भेटून जाईल. ही पोथी, या पोथीचं तुम्ही 7 दिवस रोज एक पाठ जरी केला, म्हणजे 1 ते 52 अध्याय तुम्ही एका बैठकीत रोज 7 दिवस जरी वाचले तरी तुमचे 7 पाठ पूर्ण होणार आहे. ज्यांना शक्य नाही आहे एका दिवसामध्ये 1 पाठ पूर्ण करणे, त्यांनी 7 दिवसामध्ये तुम्ही 7 दिवसामध्ये पारायण सुद्धा करू शकता. या पोथीचं तुम्ही जसं आपण मोठ्या पोथीचं करतो त्या पद्धतीने तुम्ही याचं सुद्धा पारायण करू शकता. आता मी तुम्हाला सांगते की रोज किती अध्याय वाचायचे आहे 7 दिवसामध्ये. तर तुम्हाला 7 दिवसामध्ये सुरुवातीला तुम्हाला पहिल्या दिवशी काय करायचं बघा. पहिला दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला 1 ते 7 अध्याय वाचायचे आहे. दुसरा दिवस 8 ते 17 अध्याय वाचायचे आहेत. तिसरा दिवस 18 ते 27. नंतर तुम्हाला चौथा दिवस 28 ते 34. नंतर 5वा दिवस 35 ते 37. 6वा दिवस 38 ते 43 आणि 7वा दिवस 44 ते 52. अशा प्रकारे तुम्हाला पारायणाची ही पद्धत आहे 7 दिवसाच्या. तुम्ही या पद्धतीने हे 7 दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता किंवा ज्यांना शक्य असेल, जास्त वेळ बसणं शक्य असेल, वेळ भरपूर असेल, आणि रोज जर या पोथीचा 1 पाठ वाचला तर भरपूर पुण्य, उच्च कोटीचं पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. जे मोठ्या पोथीचं आहे तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण असं नाही की तुम्हाला समजा तुम्हाला कुठलीही काही अडचण नाही आहे, कुठले प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि तुम्ही कुठेतरी एक शॉर्टकट बघायचा किंवा नियम पाळायचा नाही म्हणून तुम्ही हे पारायण करता, असं करू नका. मनापासून सांगते आहे, मोठं जे पारायण आहे 7 दिवसाचं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं ते पारायण नक्की करा. खरं सांगते, तुम्हाला कसल्याच अडचणी प्रॉब्लेम नसेल तर तेच पारायण करा. त्याच्यामध्ये कुठलेही तुम्ही कारण सांगू नका. नक्की करून बघा, अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच सांगते की ज्यांना हेल्थ इश्यू आहे, गोळ्या औषधं चालू आहेत, नियम पाळणं शक्य होत नाही, कोणी बाहेर गावी राहतं, कोणी मेसचं खावं लागतं आहे. मला खूप असे प्रश्न येतात की आज सकाळीच एका दादांचा मला मेसेज होता, कमेंट्स होती की मी त्यांची ट्रान्सफर झालेली आहे तर तिथे ते रूमवर राहतात, काही साहित्य नाही आहे जेवणाचं बनवण्यासाठी वगैरे, पण गुरुचरित्र ग्रंथ त्यांच्याकडे आहे
पण मी नक्की सांगेल खाण्यापिण्याचे ह्याच्यामध्ये जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सवलत मिळत नाही. गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर 7 दिवसाचं ते नियम पाहूनच आपल्याला ते पारायण पूर्ण करावं लागतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला एक नियम नाही पडला तर असं काही होणार आहे का? असं काही नाही आहे. म्हणून सांगते हे जर नसेल शक्य तुम्हाला नियम पाळायचं ते पारायण करूच नका. ज्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळणं होईल नियम त्याच वेळेस ते पारायण करा. आणि तुम्हाला ते पारायण करणं शक्य नाही आहे तर मनात नाराजी पण आणू नका. तुम्ही सरळ सरळ हा ग्रंथ मागून घ्या किंवा भेटेल तुम्हाला कुठे पण या ग्रंथाचं 7 दिवसात 7 पाठ करा किंवा 7 दिवसामध्ये 7 म्हणजे 7 दिवसाचं पारायण तुम्ही सुद्धा करू शकता. आता हे वाचत असताना तुम्हाला आता याचे पण थोडेसे नियम सांगते. जास्त याचे काही नियम नाही आहेत पण थोडेसे नियम आहेत. जसे मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाचे तसे याला नियम नाही आहेत, कडक नियम. फक्त हे ग्रंथ वाचत असताना आता तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र सार घ्या किंवा सप्तशती गुरुचरित्र सार घ्या किंवा 18वा अध्याय घ्या किंवा 14वा अध्याय घ्या. दत्त महाराजांची कुठलीही सेवा करा, नामजप करा किंवा नामस्मरण करा. ते करत असताना किंवा स्वामींची सेवा करत असताना कडकडीतपणे मांसाहार तुम्हाला बंद करावा लागणार आहे. असं नाही की मी पोथी वाचते आहे, ही छोटीशी आहे, संक्षिप्त आहे, तर मी मांसाहार करू शकते असं नाही. तुम्हाला मांसाहार करता येणार नाही या 7 दिवसामध्ये. याचं वाचन चालू आहे तोपर्यंत मी तर म्हणेल की आजन्म कधी मांसाहार करू नका. त्याच्यामध्ये काही तुम्हाला मिळणारच नाही, उलट तुम्हाला दोषच लागणार त्या मांसाहारामुळे. त्याच्यामुळे 7 दिवस मांसाहार कडकडीत बंद. कुठल्या प्रकारचं व्यसन नाही करायचं आहे. अल्कोहोल असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन पुरुषांनी करायचं नाही आहे. तिसरी गोष्ट शक्य असेल तर कांदा लसूण वर्ज्य करा. या 7 दिवसामध्ये या पोथीचं पण पारायण करताना किंवा पाठ करताना कांदा लसूण कडकडीत बंद ठेवा. खरं सांगते थोडे होईल तेवढे नियम पाहू शकतो ना. कसं असतं एखादा नियम जर बांधून आपण त्या नियमाला धरून जर आपण सेवा केली ना कुठेतरी शिस्त लागते त्याने आपल्याला सेवेची आणि आपल्याला त्या नियमांची जर सवय लागली तर हळूहळू आपण मोठं गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकू. त्यामुळे सांगते की जर शक्य असेल तर कांदा लसूण नक्कीच वर्ज्य करा हे पाठ करताना. फक्त तुम्ही गादीवर झोपू शकता, बसू शकता. नंतर तुम्ही तुम्हाला इतर जे काही नियम आहेत अजून ते पण जर नाही पडले तर चालेल. फक्त अजून एक सांगते ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे. ही पोथी असेल किंवा मोठा ग्रंथ असेल तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे. कारण की दत्तांची सेवा आहे. 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करावंच लागणार आहे. तुम्ही हे पाठ तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा विना संकल्प करा पण तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं मांसाहार नंतर तुम्हाला कांदा लसूण थोडं वर्ज्य करा. सोबत परान्न कडकडीत बंद. कोणाच्याही हातचं खाऊ नका. शेजारी पाजारी लग्न कार्यात कुठेही जेवायचं नाही. सरळ सरळ तुम्हाला सांगते आहे आपल्या घरातली आई वडील भाऊ जे कोणी घरामध्ये असेल त्यांच्याच हातचं किंवा स्वतःच्या हातचंच फक्त जेवण करायचं आहे. एवढेच त्याचे नियम आहेत. मासिक धर्म असेल तर वाचता येणार नाही. सुतक विटाळ असेल तर नाहीच वाचता येणार. 7 दिवस तुम्हाला काहीच. फक्त सांगते मासिक धर्म झाला की सुचिरभूत होऊन हे ग्रंथाचं पारायण करा. 7 दिवसामध्ये जेवढे शक्य होतील तेवढे पाठ करा. नक्की सांगते बाकी सगळं काही बघून घेतील दत्त महाराज स्वामी महाराज. फक्त सेवेला सुरुवात तर करा. मनामध्ये इच्छा आली आहे ना, इच्छा झाली आहे तर नक्कीच सेवेला सुरुवात करा. बाकी सगळं काही स्वामींवर दत्त महाराजांवर सोपवून द्या. ते नक्कीच तुमच्याकडून ते पारायण असेल किंवा सेवा असेल ती नक्कीच होईल तेवढी पूर्ण करून घेईन. आणि मनात शंका म्हणजे मनात नाराज किंवा शंका आणायची नाही की माझ्याकडून थोडी सेवा झाली या सप्ताहकाळामध्ये एवढीच झाली. काही नाही, जेवढी झाली तेवढी आपली चांगली करा, मनापासून करा, श्रद्धेने करा, बस एवढंच आहे, दुसरं काही नाही. आता ही एक आहे तुम्हाला सांगितलं संक्षिप्त गुरुचरित्र सार किंवा सप्तशती गुरुचरित्र सार हे 2 पोथी तुम्ही वाचू शकता. सोबतच आता मी सांगेल आधी हे संस्कृत मध्ये आहे, थोडंसं वाचायला तुम्हाला वेळ लागू शकतो. ही पोथी जर त्यांना पाठ करताना 1-1.5 तास 2 तास लागू शकतात आणि ज्यांना संस्कृत जमतं त्यांचं लवकर पण होऊ शकतं वाचन करून. तर हे एक आहे, ही पण एक सेवा तुम्ही 7 दिवसात करू शकता. आता ज्यांना स्वामी सेवा करायची आहे त्यांनी काय करायचं 7 दिवसामध्ये, तर त्यांनी सरळ सरळ आता स्वामी महाराज असेल किंवा दत्त महाराज हे काही वेगळे नाही आहेत. आपल्या दत्त महाराजांचं एक स्वरूप म्हणून स्वामी महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही स्वामींची जरी या 7 दिवसात सेवा केली, नामस्मरण केलं तरी सुद्धा ती सेवा दत्त महाराजांनाच पोहोचणार आहे. असं काही ते दोघं वेगळे नाही आहेत. तर या 7 दिवसामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सुद्धा 7 पाठ करू शकता. 7 दिवसामध्ये 7 पाठ. एक पाठ म्हणजे काय, तर तुम्ही 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहे एका दिवसात. तर हे झाला एक पाठ. असे 7 पाठ तुम्ही 7 दिवसात पूर्ण करू शकता आणि ती सर्व सेवा तुम्ही दत्त जयंतीला स्वामी चरणी दत्तांच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकता. आता हे एक झालं. नामस्मरण आहे, तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण या 7 दिवसामध्ये करा. दत्तांचं करा, स्वामींचं करा, भरभरून नामस्मरण करा. त्याला काही सुद्धा नियम अटी नाही आहेत. फक्त श्रद्धेने करा, मनापासून करा. नंतरची गोष्ट जी येते ती म्हणजे ज्यांना 7 दिवसात 7 पाठ स्वामी चरित्र सारामृताचे करणं शक्य नाही आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसामध्ये एक म्हणतात ना पारायण पूर्ण करा. आता 7 दिवसात एक पारायण पूर्ण करणे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं ते कसं,
तर आता समजा 28 तारखेला तुम्ही पारायणाला सुरुवात केली श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची, या पोथीचं, तर पहिल्या दिवशी 1, 2, 3 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 29 तारखेला 3, 4, 5, 6, नंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी तुम्हाला 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे करत तुम्हाला 3-3 अध्याय असे रोज 7 दिवस वाचायचे आहे. बरोबर दत्त जयंतीला तुमची श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची, या पोथीची तुमची समाप्ती होईल. आणि त्या पोथीसोबतच ह्याला म्हणतात नित्यसेवा, 3-3 अध्याय रोज वाचणे, ज्यामुळे 7 दिवसात एक पारायण तुमचं पूर्ण होईल. आणि या 7 दिवसात स्वामी चरित्र सारामृत 3-3 अध्याय वाचत असताना सोबत तुम्हाला 11 माळेशी स्वामी समर्थ जप सुद्धा करायचा आहे. 1 माळ तुम्हाला 99 मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र हे सुद्धा करा, जेणेकरून तुमची सेवा पूर्ण होईल, खरं सांगते. आणि अजून एक गोष्ट, नामस्मरण सुद्धा जास्तीत करा. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला आता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पण पाठ करत असताना किंवा पारायण करत असताना संकल्प करा, विना संकल्प करा, पण जे नियम मी सांगितले ते नियम खरंच सांगते पाळा, तुम्ही खरंच पाळा. अजून एक गोष्ट, स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करत असताना किंवा पारायण करत असताना 7 दिवसाचं, त्यात कांदा लसूण वर्ज्य करायची गरज नाही. तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. फक्त दत्तभायांची कुठलीही सेवा करत असताना फक्त कांदा लसूण थोडाफार प्रमाणात वर्ज्य करा. शक्य असेल तर नाही, शक्य तर नाही केलं चालेल. फक्त सेवा मनापासून करा. मी पर्याय सांगते आहे, तुम्हाला करू शकता किंवा नाही करू शकत, पण ते तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते नियम पाळा, नसेल शक्य, हेल्थ प्रॉब्लेम आहे, काही इश्यू आहे, तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल. आता काही काही घरांमध्ये हे असं अध्यात्म, हातात जपमाळ घेतलेलं किंवा 2-2 तास ते पोथी वाचत बसलं आवडत नाही पुरुषांना किंवा इतर व्यक्तींना, पण महिलांची इच्छा असते, पण ते काही कौटुंबिक गोष्टींमुळे ते करता येत नाही. त्या व्यक्तींनी काय करायचं, त्या महिलांनी काय करायचं, मनातल्या मनात फक्त नामस्मरण करा. दत्तांचं करा, स्वामींचं करा, फक्त नामस्मरण करा. उठता बसता चालता बोलता फक्त नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणात करा. त्याची सुद्धा तुम्हाला फलश्रुती नक्कीच मिळणार. खरं सांगते, नामस्मरण सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे झालं तुमचं. आता खूप जण, आता तुम्हाला नियम अटी मी सांगितले आहेत त्याच्या काय आहेत, आणि सेवा पण सांगितलेली आहे. सोबत तुम्ही आता या 7 दिवसामध्ये तारक मंत्र जास्त पठण करा. तुम्हाला माहितीये तारक मंत्र, त्याचं तीर्थ बनवून तुम्ही पठण करा 11 वेळेस, किंवा रोज 7 दिवस 11 वेळेस रोज तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे. जास्तीत जास्त होईल त्या, शक्य होईल त्या, जमेल त्या, तुम्ही 7 दिवस दत्तांच्या स्वामींच्या सेवा करायला चुकवू नका. खूप मोठा हा ऊर्जेचा काळ आहे. कुठलीही सेवा जी असेल छोटी मोठी, ती साधी समजू नका. त्याची नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती या दत्त जयंतीपर्यंत नक्कीच मिळणार आहे. आणि हो, आता काहींचे प्रश्न आहेत, थोडक्यात तुम्हाला सांगते मी की आता या सप्ताह काळामध्ये जे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसणार आहे 7 दिवसाच्या, त्यांना जर मध्ये उपवास वगैरे आला तर ते काय खाऊ शकतात, तर त्यांनी राजगिऱ्याचं पीठाचं असेल थालीपीठ वगैरे खाऊ शकतात, राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकतात, साबुदाणा खाऊ शकतात, वरई खाऊ शकतात, सोबत तुम्ही शिंगाड्याचं पीठ असेल ते पण त्याचं पण खाऊ शकता. नंतर तुम्ही दही, दूध, ताक, फळं, ड्रायफ्रुट्स हे सगळं काही उपवासाला खाऊ शकता. ज्यांचे या 7 दिवसामध्ये उपवास येणार आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे, आणि खूप जणांचे मला कमेंट्स आले म्हणून सांगते आहे. तर हे खाऊ शकता नक्कीच. आता मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की 7 दिवसात तुम्ही कुठल्या कुठल्या पोथींचं पारायण करू शकता, आणि नियम अटी पण सांगितले आहेत. नक्कीच सर्व सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे, तुमची इच्छाशक्ती जागृत करा फक्त, की आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे. एवढं काही आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे, त्यातली एक सेवा फक्त मनापासून उचला आणि ती मनापासून करा. भले स्वतःसाठी नका करू, पण स्वामींसाठी, दत्तमांसाठी करा. कारण की आपला भूतकाळ जो होता तो खूप खराब होता, पण त्यांच्या सेवेने, त्यांच्या नामस्मरणाने आज माझा वर्तमान आणि येणारा भविष्य काळ हा खूप चांगला होणार आहे. या विश्वासाने तुम्ही ही सेवा कुठलीही करा, पण नक्कीच करा. ही सेवा खरं सांगते वर्ष संपणार आहे आणि ते सेवेने संपवावं हीच माझी इच्छा, आणि तुम्हाला पण त्या सेवेचं फळ प्राप्ती मिळावी एवढीच माझी इच्छा. आणि येणारं नवीन वर्ष दत्तमाच्या आशीर्वादाने खूप भरभरून चांगलं जाणार हे नक्कीच मला सुद्धा विश्वास आहे या सेवेचा. म्हणून तुम्ही सुद्धा तो अनुभूती घ्या आणि इतर लोकांना सुद्धा अजून प्रोत्साहित करा की तुम्ही सुद्धा या सेवा करा म्हणून सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच थोडा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.